अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तस श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि त्यातले 4 अध्याय पूर्ण झाले। मागच्या वेळेस 5वा अध्याय आपण सुरू केला होता आणि 5व्या अध्यायाचे 5 मंत्र आपण घेतले होते। तर त्या 5व्या शेवटचा जो 5वा मंत्र घेतला तर त्याचा संदर्भ घेऊन आपण आजचं प्रबोधन चालू करूया। तेव्हा 5वा जो मंत्राचा जो संबंध होता तो की त्याच्या आधीचे जे मंत्र आहेत त्या मंत्राचंच विवेचन पुढे स्पष्ट केलं होतं आणि त्याचा अन्वयार्थ असा होता की जे सर्वांचं परमकारण आहे, पूर्ण प्रत्येक जीवमात्र, प्राणीमात्र, वस्तुमात्र, अणुमात्र ह्या सर्वांचं जेवढं काही या ब्रह्मांडामध्ये अस्तित्वाचा जे दिसतं आपल्याला दृश्यमान जगत आहे त्या सर्व जगताचं परमकारण जो आहे तो परमेश्वर आहे आणि समस्त तत्वाच्या शक्तीचा स्वभावाला त्यांच्या संकल्परूप तपांना तो परिपक्व करत असतो आणि जो सगळे जे शिजवलेले पदार्थ जे नाना रूपात परिवर्तित होत असतात आणि ते सर्व जे काही परिवर्तन आहे ते त्याच्याच अधिष्ठानाखाली त्याच्याच अध्यक्षतेखाली होत असतात। असा तो असूनही तो स्वतः मात्र अगदी एकटाच आहे आणि सर्व गुणांस जे जीवमात्रांना यथायोग्यप्रमाणे जे गुण प्राप्त होतात त्या गुणांच्या अनुसार त्याचं शासन हा परमात्मा करत असतो। त्याच्या अनुसार त्याला जे काही कर्माच्या अनुसार फळ असतं ते फळ देऊन किंवा जे काही लोक प्राप्त व्हायचे असतात त्या लोकांना ची प्राप्ती करून हा परमात्मा हा सगळ्यांचं कल्याण करण्याच्या दिशेने कार्यरत असतो आणि तरीही तो अक्रिय आणि एकांतात आणि एकटाच असा असतो। असं त्याचं हे वर्णन आपण मागच्या वेळेस या 5व्या मंत्रामध्ये आपण पाहिलं होतं। आता ह्याच्या पुढचा भाग आपण पाहूया। मंत्र क्रमांक 6। तद्वेद गुह्येत उपनिषत्सुं गूढं तद्ब्रह्मा वेदते ब्रह्मयोनिम ये पूर्वदेवा ऋषयश्च तद्विदुस्ते तन्मया अमृता वै बभूहु। अन्वय असा आहे की तद्वेद गुह्योत उपनिषत्सु गूढं ब्रह्मयोनिम तद्ब्रह्मा वेदते ये पूर्वदेवाः च ऋषयः तत्विदुः ते वै तन्मयाः अमृताः बभूवः। आता याचा शब्दशः अन्वयार्थ काय आहे की त्या वेदांच्या मध्ये जे रहस्यभूत तत्व आहे ते रहस्यभूत तत्व उपनिषदामध्ये हे लपून बसलेलं आहे। आपण एवढे सगळे जे उपनिषद घेतोय त्या उपनिषदामधल्या सगळ्या निवेदनामध्ये त्या परमेश्वर तत्वाचं जे रहस्य आहे ते लपून बसलेलं आहे आणि ते लपलेलं जे तत्व आहे ते आपण या प्रबोधनाच्या माध्यमातून आपण उघड करतोय, त्याला स्पष्ट करतोय। त्या वेदांच्या ह्या प्राकट्य स्थानात असणाऱ्या त्या परमात्म्यास आपण ब्रह्मदेव असं म्हणतो, कारण ब्रह्मदेवापासून वेदाची आविष्कार सगळ्या या पूर्ण मानव विश्वाकरता झाला म्हणून त्याचं प्रगटीकरण झालं ते ब्रह्मदेवाच्या रूपात झालं आणि ते वेदापासून रहस्यभूत उपनिषदात आलं आणि उपनिषदातून ब्रह्मदेवाने सर्वांना हे प्रदान केलं। ज्याला पुरातन देवता आणि ऋषी लोक देखील जाणत होते आणि अवश्यच त्या परमात्म्यात ते तन्मय होऊन जात असत आणि त्यामुळे अशा त्या तन्मयतेमुळे ते ऋषी मुनी सर्व अमृत स्वरूपात एकरूप होऊन गेले होते असं हे वर्णन आहे। म्हणजे या ठिकाणी जे काही आशय आहेत ते आपण पाहू पहिल्यांदा की तो जो परब्रह्म परमात्मा कसा आहे तर तो वेदांच्या मध्ये रहस्यरूप हा विद्यारूप त्या उपनिषदामध्ये तो लपून बसलेला आहे। म्हणजे उपनिषद हे वेदाचं ज्ञानकांड आहे आणि वेदाचं प्रयोजनच हे पूर्ण मानवाला आत्मविद्या ब्रह्मविद्या ही देण्याकरता आहे आणि ही विद्या जी आहे ही विद्या वेदामधून ही पूर्ण उपनिषदामध्ये आलेली आहे, पण ती सुद्धा स्पष्ट होत नाही लोकांना। नुसतं तुम्ही जर संस्कृतमध्ये उपनिषद जर वाचलं तर ते आपल्याला असं लक्षात येईल की ब्रह्मतत्व हे त्यात लपलेलं आहे, त्यामुळे त्याला स्पष्ट करून घेणे हे
फार महत्त्वाचं आहे आणि तेच कार्य आता आपण करतोय हे सगळे उपनिषद घेताना. तेव्हा त्या तत्वाचं स्वरूप जे आहे ते उपनिषदामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे, पण ते गुप्त रूपामध्येच आहे आणि त्याला हे आपण उघड करणे, स्पष्ट करणे हे अतिशय आवश्यक आहे. तरच लोकांना परमेश्वराबद्दलचं, ब्रह्मतत्वाबद्दलचं ज्ञान प्राप्त होईल. ते कारण तिथे ते गुप्त रूपाने आहे. वेदाची निर्मिती देखील त्या परमात्म्यापासूनच झालेली आहे. म्हणून त्याच्या निश्वासरूपी स्पंदनामध्ये हे संपूर्ण वेद हे त्या ठिकाणी बसलेले आहेत. यस्य निश्वासितम वेदाः, अशा प्रकारे वेदात लपलेल्या आणि वेदांच्याच प्राकट्य स्थानास म्हणजेच त्या परमात्म्यास हे ब्रह्मदेव प्रथम जाणत असतात आणि ब्रह्मदेवाशिवाय अन्य देवता आणि ऋषीगण सुद्धा, म्हणजे ब्रह्मदेवाच्या बरोबर जे सप्त ऋषी आहेत आणि ज्या श्रेष्ठ सरस्वती मातेसारख्या ज्या देवता आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे वेद जे आहेत हे प्रगट झाले आणि त्यांनी त्या माध्यमातून परमात्म्याला परिपूर्णपणे जाणलं आणि हे सर्वच्या सर्व त्या परमात्म्यामध्ये तन्मय होऊन बसले आणि म्हणून ते आनंद स्वरूपात गेले आणि हे आनंद स्वरूप हेच अमृत तत्व आहे. आणि त्या कारणानेच मनुष्यास हे समजणे अत्यंत आवश्यक आहे की सर्वशक्तिमान, सर्वाधार आणि सर्वांचे अधीश्वर अशा त्या परमात्म्यास अशा प्रकारे आपण हे जाणून घेतलं पाहिजे आणि त्याला पहिल्यांदा आपण मानलं पाहिजे. मानल्यानंतर अध्ययन केल्यानंतर जाणलं पाहिजे आणि त्यानंतर त्याला प्राप्त केलं पाहिजे. ह्यामध्ये आपण तत्परतेने आपण जीवन जगलं पाहिजे, असा ह्या पूर्ण मंत्राचा आशय आहे. तेव्हा ह्या परमेश्वराचं तत्व जे आहे ते वेदामध्ये आणि उपनिषदामध्ये आहे, पण रहस्यमय आहे, ते लपलेलं आहे, गूढ आहे. त्या वेदांचं जे प्रगटीकरणाचं स्थान कुठे आहे तर ते परमात्म्यामध्येच आहे. परमात्म्याला जाणलं की वेद जाणले किंवा वेद जाणल्याशिवाय परमात्म्याला जाणता येणार नाही, असं परस्पर ते अवलंबून असं आहे. आणि ब्रह्मदेव जो आहे तो पहिला जीव, पहिला जो निर्माण झाला, ज्याला श्रीहरी विष्णूने हे वेद त्याच्याकडे दिले आणि त्यांनी हे पुराण देवता आणि सर्व ऋषी यांना देऊन सर्वांना परमात्म्याचं ज्ञान दिलं आणि त्यामुळे हे सर्वजण त्याच्यामध्ये तन्मय होऊन गेले आणि ती तन्मयतेमध्येच ते अमृत तत्व आहे. त्या तन्मयतेमध्येच तो आनंद भरलेला आहे. म्हणून ह्या सर्व ऋचांच्या किंवा या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला परमात्म्याचं तत्वरहस्य काय आहे हे समजणं आवश्यक आहे. ते स्वरूप काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हेच सर्व उपनिषदामध्ये ठिकठिकाणी सांगितलेलं आहे आणि वेदामध्ये सुद्धा ते उलगडून सांगितलं आहे. कारण वेद हे तर परमात्म्याचे हे लपण्याचे ठिकाण आहे असं म्हटलेलं आहे. कारण तिथे परमात्मा त्या वेदरूपात लपलेला आहे. दिसायला वेद आहेत, असायला परमात्माच आहे. तेव्हा त्याचं रहस्य जर समजायचं असेल तर वेदाचं रहस्य समजलं तर ते रहस्य म्हणजेच तो परमात्मा आहे आणि त्या वेदाच्या रहस्याचं आकलन झालं की तो परमात्मा प्रत्यक्ष आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला त्याची पूर्णपणे जाणीव होते, ज्ञान होतं आणि त्याची भक्तीही त्या कारणानेच प्राप्त होते. कारण जो आनंद होतो त्या आनंदातूनच ती भक्ती निर्माण होते. म्हणून त्या वेदामध्ये असलेले जे काही सर्व अस्तित्वाचं अधिष्ठान असणारा जो परमात्मा आहे तो प्रथम गूढ वाटतो आणि नंतर गुरुमुखातून तो ऐकला की तो आपल्याला समजायला लागतो आणि जसं जसं समजायला लागतं तसं तसं आपल्याला तो आनंद होत असतो आणि त्या आनंदातूनच भगवंताची भक्ती प्राप्त होते. अशी ती श्रंखला आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी ही श्रंखला इथे सांगितली आहे की जरी ते अव्यक्त असलं, जरी ते गूढपणे या ठिकाणी जरी ते लपलेलं असलं तरी त्या ठिकाणी ते संबंध, त्याचं रहस्य हे आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर हे मिळू शकतं. म्हणून ह्या उपनिषदामध्ये जे सर्व मंत्र आहेत ते सुद्धा ह्या रहस्यालाच मांडतायत आणि तेच आपण पाहतोय आता सुद्धा. तेव्हा या वेदाचं रहस्य पहिल्यांदा उपनिषदाने मांडलं आणि उपनिषदातून या सर्व पहिल्यांदा ब्रह्मदेवाला, ऋषीमुनींना, सर्व देवदेवतांना, संतांना, ह्या सर्वांना हे प्राप्त होऊन ते त्याच्यामध्ये तन्मय झाले. काही जण त्या तन्मयमध्ये काही लोकांचं ध्यान लागलं, काही लोक त्याच तन्मयतेमध्ये गायन करू लागले. संतांनी अभंग रचले त्याच तन्मयमध्ये
तन्मयतेमध्ये त्याचं पूजन केलं, त्याचा जप केला, त्याचं तप केलं या तन्मयतेमध्ये, अशा त्या परात्पर परमेश्वराला ह्या सर्वांनी जाणलं. आणि ह्या जाणण्याकरता एकच मार्ग असा होता की त्याच्या भावपूर्ण उपासना त्याची करावी. तेव्हा तो परमात्मा जो आहे तो आपल्याला प्रसन्न होतो, प्रत्यक्ष साकार होऊन तो आपल्याला दर्शन देतो. कारण त्याचं भक्तावर अतिशय प्रेम असतं. आणि या जीवनाचं जे अमृत स्वरूप जो परमात्मा आहे ते प्राप्त झाल्यानंतर हे सर्व भक्त हे अमर होतात. प्रत्यक्ष परमात्म्याचा त्यांना सहवास मिळतो. आणि ह्याच्याशिवाय दुसरं प्रयोजन काय आहे? त्यामुळे जीवनातलं प्रयोजन जर आपण काय आहे असं जर विचारलं तर त्या परमात्म्याचं पूर्ण दर्शन, त्याचा आनंद प्राप्त होणं हेच त्याच्यातलं फार मोठं रहस्य आहे. आणि हे रहस्य जो आहे तो भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ह्याच्याबद्दलच निवेदन करून समजावून सांगितलं आहे. असा ह्या 6व्या मंत्राचा आशय आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपण 7व्या मंत्राकडे जाऊ. त्याच्यामध्ये त्याचं संबंध मांडलेला आहे की 5व्या मंत्रामध्ये जे निवेदन केलं आपण की त्याच्यामध्ये परमेश्वर सर्व जीवांना त्यांच्या कर्माच्या अनुसार आणि त्यांच्या गुणांच्या बरोबर संयोग घडवून तो त्या जीवात्म्याचं जे काही आहे पुढचं कार्य आहे ते करून घेत असतो. तेव्हा जीवात्म्याचं स्वरूप आणि त्याच्या नाना योनीमध्ये भ्रमण करण्याचं जे कारण आहे ते कारण इत्यादी दाखविण्याकरता आता विभिन्न प्रकारांनी इथे आरंभ केलेला आहे. की आता इथून हा जो विषय आहे त्याच्या पुढचा आपण परमात्म्याचा विषय पाहिला, आता ह्याच्या पुढचा जो विषय आहे तो जीवात्म्याच्या संदर्भामध्ये इथे विवेचन आता पुढच्या मंत्रामध्ये येत आहे. तेव्हा 7वा मंत्र काय तो बघा. गुणान्वयो यह फलकर्म करता कृतस्य तस्यैव स शोषभोक्ता सविश्वरू स्त्रीगुण स्त्रीवर्त्मा प्राणाधिपः संचरती स्वकर्मभिः. याचा अन्वय असा आहे की यह गुणान्वयः सह कर्मफलकर्ता एव कृतस्य उपभोक्ता विश्वरूपः त्रिगुणः च त्रिवृत्मा सह प्राणाधिपः स्वकर्मभिः संचरित. जो त्याचा अन्वय अर्थ असा की जो गुणाने बांधला गेलेला आहे असा जो फळाच्या आशेने कर्म करणारा असा तो जीवात्मा तोच त्या आपल्या केलेल्या कर्मफलाचा उपभोग करणारा असून तो विभिन्न रूपात प्रगट होणार आहे. 3 गुणाने युक्त आणि कर्माच्या अनुसार 3 मार्गाने गमन करणारा तो प्राणांचा अधिपती तो जीवात्माच आहे. आणि तो आपल्या कर्माने प्रेरित होऊन नाना योनीत भ्रमण करत असतो, असा त्याचा अन्वय अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी जीवात्म्याचं सगळं लक्षण दिलेलं आहे की जीवात्म्याचं नेमकं काय स्वरूप आहे आणि त्याचं आचरण पद्धती काय आहे ही ह्या 7व्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा या मंत्राचा आपण आशय पाहूया की या मंत्रामध्ये प्रकरणाचा जो प्रारंभ करतानाच जीवात्म्यासाठी काय म्हटले त्याचं गुणान्वय हा असा शब्द वापरलाय. हे विशेषण देऊन असा भाव दाखवला आहे की जो जीव आहे तो गुणाच्या समवेत बद्ध झालेला आहे. गुणाशी संबंध आलेला आहे, गुणाशी संग केलेला आहे. म्हणून जिथे गुणाचा संग झाला तिथे जीवाची उत्पत्ती झाली. म्हणजे जीवाची व्याख्याच अशी आहे की जीव हे तत्व असं आहे की ज्या ठिकाणी गुणाचा संबंध हा प्रस्थापित झालेला आहे, गुणाचा संग होऊन तो बद्ध झालेला आहे. म्हणजे नुसता संग नाही आहे तर त्या संघामुळे तो गुणामध्ये आसक्त झाल्यामुळे तो बद्ध झालेला आहे, बंधनात आलेला आहे. तो जीव म्हणजे तो प्रकृतीमध्ये स्थिर झालेला आहे, प्रकृतीमध्ये आसक्त झालेला आहे. तो स्वतःला प्रकृतीत समजतोय. स्वतःचा देहभाव म्हणजे तो स्वतःला इतका प्रकृतीत झालेला आहे की तो स्वतःलाच प्रकृती म्हणतो, स्वतःलाच देह म्हणतो. आणि ह्या सर्व कारणामुळे तो अतिशय बंधनात आला आणि बंधनात आल्यामुळे तो जन्ममृत्यूरूपी चक्रामध्ये फिरत असतो. असे भगवद्गीतेतलं सुद्धा 13व्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. विशेषतः 21वा श्लोक की ज्या ठिकाणी गुण आणि कर्म याचा संबंध लावलेला आहे. आणि गुणकर्मामुळे केलेले जे कर्म जे असतं ते फलाच्या इच्छेने केलेलं असल्यामुळे गुणकर्मामध्ये कर्मफल आहे आणि कर्मफलाच्या बंधनामध्ये जन्ममृत्यूचं भ्रमण आहे, असा तो जीवात्मा आहे. आणि जो गुणातीत झाला
असतो त्याचे मात्र भ्रमण थांबते. म्हणजे आता गुणातीत या शब्दाचा अर्थ गुणनिसंग, गुणामध्ये आसक्ती संपली एकदा आणि तो अनासक्त झाला तर गुणामध्ये क्रीडा करतात आणि प्रकृतीमध्ये क्रीडा करते आणि तो मात्र गुणातीत झाला तर त्याचं हे भ्रमण जे जन्ममृत्यूच्या चक्राचं जे भ्रमण आहे ते भ्रमण त्या ठिकाणी त्याचं थांबतं आणि त्यानंतर तो परमेश्वराशी एकरूप व्हायला लागतो. तेव्हा मंत्राचा हा सारांश असा आहे की जो जीवात्मा सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांनी बांधला गेलेला आहे तो नाना प्रकारच्या कर्मफलाची प्राप्ती आणि त्यांच्या या कर्मफलाच्या भोगरूपाने तो जगत असतो आणि अशा या कर्मफलाच्या प्राप्तीच्या उद्देशानेच तो जीवात्मा अनेक प्रकारचे कर्म करत असतो. तसेच आपण केलेल्या कर्मफलाचे भोगही प्राप्त करत असतो आणि ते भोग प्राप्त करण्याकरताच तो नाना योनीमध्ये जन्म घेऊन विभिन्न रूपाने तो प्रगट होत असतो आणि जेथे तेथे तो जात असतो तेथे तेथे पुन्हा पुन्हा तो त्रिगुणांनी युक्त होत असतो आणि मृत्यूनंतर कर्मानुसार त्याला जी गती प्राप्त होते आणि पहिल्या पूर्व शरीराचा त्याग केल्यानंतर तो या विभिन्न मार्गाने जातो. त्याचे 3 मार्ग सांगितलेले आहेत, देवयान, पितृयान आणि तिसरा जो आहे तो निरंतर जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरणारा हा अन्यस्थान जे अंतरिक्ष असेल किंवा पुन्हा एकदा भूलोकातच तो अशा प्रकारचा तो ह्या प्राणाला घेऊन प्राणाचा अधिपती म्हटलेला आहे त्या जीवात्म्याला आणि तो नेहमी प्राणाला घेऊन क्रियायुक्त होत असतो. असा तो जीवात्मा हा जोपर्यंत मुक्त होऊन जात नाही तोपर्यंत त्याने आपल्या केलेल्या कर्मानेच तो प्रेरित होऊन नाना प्रकारच्या लोकात भिन्न भिन्न प्रकाराच्या योनीमध्ये तो सर्व अनेक विभिन्न देहाला धारण करून त्याच्यामध्ये संसार चक्रामध्ये तो सतत असा भ्रमण करत असतो. असं ह्या 7व्या मंत्राचा हा आशय आहे. म्हणून या ठिकाणी गुण आणि गुणामुळे प्राप्त झालेलं बंधन हा इथे महत्वाचा. गुणान्वये हा फलकर्म करता असा जो शब्द वापरलाय तर त्या गुणांनी तो गुणाचा संग केला त्याने आणि गुणाचा संग झाल्यानंतर गुणकर्म फलामुळे तो बांधला गेलेला आहे. फलाची आशा ठेवून जेव्हा तो कर्म करतो तेव्हा त्या कर्माचं फळ हे त्याला उपभोगावं लागतंच आणि उपभोगण्याकरता म्हणून त्याला ह्या विविध रूपाने नटावं लागतं. 3 गुणांनी युक्त होऊन आपलं मार्गक्रमण करावं लागतं आणि कर्मानुसार जाणारा तो ह्या विविध प्रकारचे देह धारण करून तो जात असतो आणि त्यावेळेस त्याच्याबरोबर जो प्राण असतो त्या प्राणाच्या अधिपतीला ह्या जीवात्मा असं या ठिकाणी मानलेलं आहे आणि आपल्या कर्मानेच तो नाना योनीमध्ये संचार करत असतो असा ह्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा फळाची आशा न करता कर्म कसे करता येईल? कर्म करावे लागतेच पण ते अर्पण भावनेने केले तर फळाचा भोगता आपण न राहता स्वतः परब्रह्म परमेश्वर होतो आणि त्याच्या ठिकाणी इतकी मग विमलता इतकी शुद्धता येते की तो कुठल्याही कर्माच्या वाईट फलाने मलिन होणारच नाही आणि म्हणून अर्पण केले तर तो वाईटपणा आणि किंवा तो चांगुलपणा असा दोन्ही प्रकारचं फल ह्या फलापासून तो जीव जो आहे तो बंधन प्राप्त करत नाही आणि मग सर्व कर्मफलाचा त्याग करून जो ज्यावेळेस तो परमेश्वराशी सर्व कर्मफल समर्पित करतो आणि त्याच्याशीच अनुसंधानात होतो तेव्हा मात्र तो मुक्तीच्या दिशेने होऊन त्याला मुक्ती प्राप्त होते. तेव्हा अशा प्रकारे एक कर्म जे आहे ते हा जीवात्माच करत असतो पण फलाच्या आशेने आणि कर्म हे त्याच्या गुणगुणामध्ये क्रीडा करत करत हे क्रिया चालू असते तेव्हा त्याला कर्माच्या ठिकाणी क्रिया शब्द वापरलेला आहे की ती क्रिया आहे. प्रकृतीमध्ये गुणगुणात होणाऱ्या क्रीडा ज्या आहेत त्याला क्रिया म्हटलेलं आहे पण त्याच्यामध्ये जेव्हा जीवात्मा आसक्त होतो की मी करता मी भोगता मी ज्ञाता असा भाव जिथे येतो तर त्या ठिकाणी मात्र ते कर्मफल तयार होतं आणि कर्मफलाचा तो प्राप्त करणारा अनंत योनीत फिरणारा अशा प्रकारचा तो जीवात्मा प्राणाला आपल्याबरोबर घेऊन हे भोग भोगत असतो आणि त्या भोगामुळेच त्याला अनंत जन्म घ्यावे लागतात अनंत बंधनातून जावं लागतं. म्हणून इथे सावध केलेलं आहे की तुम्ही गुणनिसंग व्हा गुणातीत व्हा तुम्ही सर्व कर्मफल जे असतात ते परमेश्वराला प्रदान करा आणि आपण परमेश्वराशी एकरूप व्हा. मृत्यूनंतर सुद्धा आत्मा जो आहे तो प्राणाला घेऊन
त्या स्वतः प्राणावर आधिपत्य गाजवून तो दुसऱ्या देहात आणि मागील देहातील केलेल्या सर्व बऱ्या वाईट कर्मफलाला घेऊन त्या ठिकाणी जातो आणि ते कर्मफल तो प्राप्त करत असतो. पण त्याला हे कळतच नाही की हे कशामुळे झालेलं आहे. आपण सगळ्या मानव विश्वामधल्या अनेक मानवाचं जीवन जर पाहिलं तर सगळे असे अगतिक झालेले आहेत, अस्वस्थ झालेले आहेत. अगदी पुढे काय होईल याच्याबद्दल अधीरता आहे. तर ही सगळी गोष्ट का गोष्ट आली तर या प्रकृतीमध्ये तो आसक्त झाला, त्या कर्मफलामध्ये तो कामना ठेवून, त्याच्यामध्ये कर्मफलामध्ये आसक्ती ठेवून तो ज्यावेळेस या गुणाला आपल्याजवळ बाळगतो आणि त्रिगुणाच्या मध्ये तो त्रिगुणाचा संग ठेवून तो कर्म करतो, तेव्हा हे चक्र चालू असतं. पण ज्या वेळेस तो गुण निसंग होईल, ज्यावेळेस त्याच्या लक्षात येईल की हे चुकलेलं आहे, ही वस्तू आपली नव्हेच, हे गुण सुद्धा आपले नाहीत आणि हे भोगही आपले नाही आहेत, तर हे सगळं प्रकृतीच्या अंतर्गत आहे, माझा काही त्याशी संबंध नाहीये, तेव्हा अशा वेळेस त्याला त्याचं प्रारब्ध सुद्धा त्याला त्रास देणार नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचा भोगप्राप्तीचाही विषय राहणार नाही. तेव्हा तो मुक्त होईल, त्या स्थितीला तो मुक्त होईल. म्हणजे इथे मुक्तीचंही रहस्य सांगितलेलं आहे आणि जीवात्म्याचंही रहस्य सांगितलं आहे. तेव्हा हे रहस्य आपल्याला इथे समजून घेणं हे जास्त महत्वाचं असं ठरेल. तर पुढे ह्या जीवात्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे याच्यावरची जिज्ञासा लोकांनी व्यक्त केली. तर या जीवात्म्याच्या स्वरूपाबद्दल आता थोडंसं ह्या पुढील मंत्रामध्ये ते वर्णन करतात. तेव्हा मंत्र 8वा जीवात्म्याचं वर्णन आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय ते. अंगुष्ट मात्रो रवितुल्य रूपा संकल्प अहंकार समन्वितो यह बुद्धे गुणीनात्म गुणेन चैव अराग्न मात्रो ह्य परोपि इष्टः. अन्वय असा की यह अंगुष्ट मात्र रवितुल्य स्वरूप संकल्प अहंकार समन्वितः बुद्धेः गुणेन च आत्मगुणेन एव अराग्न मात्रः अपरः अपि हि दृष्टः. आता याचा अर्थ हा आपण पाहूया. पहिल्यांदा अन्वयार्थ पाहू आपण की जो जीवात्मा केवळ अंगठ्याच्या मापा एवढ्या आणि सूर्याच्या समान प्रकाश स्वरूप असून देखील तो संकल्प आणि अहंकार यांनी युक्त आहे आणि संकल्प आणि अहंकाराच्या बरोबरच तो बुद्धीच्या गुणामुळे आणि स्वतःच्या गुणामुळेच आरीच्या टोकाप्रमाणे सूक्ष्म आकृती असणारा असा आहे. अशा या जीवात्म्याला देखील निसंदेहपणे ज्ञानी पुरुषाकडून निरीक्षण केले जाते. म्हणजे त्यांनी इथे त्याचे लक्षण सांगून त्याचं नेमकं स्वरूप काय ते सांगितलंय की तो कसा आहे. तर ह्या पूर्ण मंत्राचा आशय असा आहे की मनुष्याच्या हृदयरूपी अंगठ्याच्या मापाचा असा तो आहे असं त्यांनी मानलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हृदयामध्ये तो जीवात्मा असतो असं मानल्यावर हृदयामध्ये जी पोकळी आहे ती केवढी पोकळी आहे तर या आपल्या अंगठ्या एवढी पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये तो जीवात्मा असल्यामुळे त्या पोकळीच्याच मापाचा तो आहे असं या ठिकाणी मानलेलं आहे. म्हणजे हृदयाच्या अंगठ्याच्या बरोबरीने असलेली जी काही त्या ठिकाणी पोकळी आहे त्या पोकळीच्या आकाराचाच तो जीवात्मा आहे असं इथं मानलेलं आहे आणि त्यामुळे तिथे त्याला अंगठ्याचं माप दिलेलं आहे. वस्तुतः त्याला कुठलंही माप नसतं, परंतु आपल्या समजुतीकरता आपल्याला समजण्याकरता त्यांनी या हृदयाच्या पोकळीचं माप सांगितलंय आणि ते जे माप आहे ते अंगठ्या इतकं असल्यामुळे अंगुष्ट मात्र असं या ठिकाणी त्याचं परिमाण दिलेलं आहे. तेव्हा अंगुष्ट मात्र असा असलेला तो जीवात्मा आहे आणि त्याचं स्वरूप वास्तविक स्वरूप कसं आहे तर तो सूर्यासमान प्रकाशमय आहे, विज्ञानमय आहे. म्हणजे तो त्याचं मूळ जर तत्वतः स्वरूप जर पाहिलं तर तो अंधकारात नाहीये, तर तो सूर्यासमान प्रकाशमय आहे आणि तो सर्वत्र व्याप्त आहे. म्हणजे जेव्हा आपण जीव शब्द हा त्यातून वजा केला जीवात्म्यामधून त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ते शुद्ध बुद्ध आत्मतत्व काय आहे तर ते प्रकाशमय आहे, म्हणजे ज्ञानस्वरूप आहे ते. आणि विज्ञानमय म्हणजे ब्रह्मांड स्वरूप आहे, ब्रह्मांडाला व्याप्त असणाऱ्यामुळे तिथे विज्ञान शब्द आलेला आहे. आणि प्रकाशमय याच्याकरता आलेला आहे की ते तो ज्ञानस्वरूप आहे. जेव्हा तत्वतः त्याचा विचार केला त्या जीवात्म्याचा तर तत्वस्वरूपामध्ये तो ज्ञानमयो विज्ञानमयोसी असं जे वर्णन आहे ते त्या आत्मतत्वाला लागू पडतं आणि त्याचा अज्ञानरूपी अंधकाराचा त्याला स्पर्श होऊ शकत नाही ज्यावेळेस तो त्याचा आपण
म्हणजे आत्मा किंवा आत्मतत्वाचा आपण संबंध लावला तर प्रत्यक्ष जो जीवात्मा आहे तो जीवात्मा संकल्प आणि अहंकार या दोन्ही लक्षणाने युक्त आहेत. त्यामुळे त्या कारणाने संकल्प इत्यादी जे काही बुद्धीचे गुण आहेत अर्थात अंतःकरण आणि इंद्रियाच्या धर्माने तो, तसेच त्याच्याच बरोबर तो अहंता, ममता आणि आसक्ती इत्यादी त्याच्या गुणाने तो जीवात्मा बद्ध झाल्या कारणाने तो सुरीच्या टोकाच्या समान अतिशय सूक्ष्म असा आहे. म्हणजे त्यांनी एक एक उदाहरणं दिलेले आहेत की तो अतिशय सूक्ष्म सांगण्याकरता सुरीचं टोक म्हटलेलं आहे की त्या टोका इतका तो सूक्ष्म आहे आणि तो जीवात्मा परमात्म्यापासून अत्यंत भिन्न आहे. आता इथे भिन्नता सांगितली कारण एवढे ज्याचे लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये अहम ममता आहे, ज्याच्यामध्ये त्रिगुणाचा संघ आहे, ज्याच्यामध्ये फलाच्या आसक्तीचा भाग आलेला आहे, तर तो आणि अंगुष्ठ मात्र हृदयामध्ये जरी तो असला तरी तो परमेश्वराच्या समीप असून सुद्धा तो परमेश्वरापासून भिन्न आहे. कारण तो गुणसंग त्यांनी केलेला आहे. परमात्मा हा गुणनिसंग आहे. तेव्हा या जीवास तत्वरूप जाणणारे जे ज्ञानीपुरुष आहेत ते गुणांनी युक्त असणाऱ्या या जीवात्म्याचं स्वरूप ते पाहतात, अशा प्रकारे पाहतात. आणि तात्पर्य असं आहे की आत्म्याचे स्वरूप वास्तविक अत्यंत सूक्ष्म आहे, सूक्ष्मात अतिसूक्ष्म. असं जड पदार्थ या जीवात्म्याच्या तुलनेने हे स्थूलच आहेत. तेव्हा या जीवात्म्याची सूक्ष्मता कोणत्याही जड पदार्थाच्या सूक्ष्म पदार्थाच्या मापापेक्षाही अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याचे मोजमाप जड पदार्थाने केल्या जाऊ शकत नाही. केवळ त्या जीवात्म्याच्या आकाराचा अंदाज करण्यासाठी म्हणून आपण म्हणतोय की त्या सुरीच्या टोका इतका वगैरे किंवा तो अंगुष्ठ मात्र, हे शब्द हे जे आहेत ना हे केवळ आपल्याला समजण्याकरता म्हणून कल्पना केलेली आहे. परंतु या पंचमहाभूताचे जे जडवस्तू आहेत त्या जडवस्तूच्या माध्यमातून त्याचं मोजमापच होऊ शकत नाही. तर तो अत्यंत सूक्ष्म असा आहे आणि त्या कारणाने हृदयाच्या पोकळीत तो जीवात्मा राहत असतो. त्या जीवात्म्यास अंगठ्याच्या मापाचा आहे असे म्हटलं आहे. आणि बुद्धिगुण आणि जीवात्म्याचे गुण यांचा संबंध त्या सुरीच्या टोकाच्या आकारा एवढा आहे असं त्या ठिकाणी मानलं गेलेलं, असं दाखवलं गेलेलं आहे. बुद्धी इत्यादी सुईच्या टोकास समान मानलेलं आहे आणि यावरून जीवात्म्यास येथे सुरीच्या टोकाच्या आकृतीप्रमाणे आहे असं या ठिकाणी समजलं गेलेलं आहे. म्हणून ते समजण्याकरता म्हणून हे विविध आपण माध्यमं घेतो आहेत की सुरीचं टोक किंवा हृदयामध्ये असलेली पोकळी म्हणजे ही सूक्ष्म असल्यामुळे हे आपण, परंतु प्रत्यक्ष कोणत्याही प्राकृतिक किंवा जड पंचमहाभूतात्मक वस्तूच्या मोजमापाने जीवात्म्याला मोजताच येणार नाही. कारण तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. जे अंगुष्ठाच्या आकाराचा किंवा सूर्याचे तेज असलेला असा जो आहे त्याचबरोबर तो संकल्पने अहंकाराने युक्त आहे. तो बुद्धीचं कारण जे गुण आहेत त्या गुणाची तो संग बाळगून आहे. त्यामुळे तो किती सूक्ष्म आहे हे सांगताही येत नाही आणि तो किती व्याप्त आहे हे सुद्धा सांगता येणार नाही. तेव्हा तो परमात्म्यापेक्षा भिन्न आहे कारण गुणसंग आहे. तेव्हा अंगठ्याच्या मापाचा हृदय जे प्रदेशामध्ये राहणारा आणि गूढपणे राहणारा जो परमात्मा आहे तो मात्र ह्याच्यापेक्षा भिन्न आहे. तो त्याचं निवासस्थान हे नितांत सुंदर, कोमल आणि अतिशय अशा निसंग अवस्थेमध्ये तो आहे, अतिशय गुप्तपणे आहे. आता हे जे स्थान आपण पाहतो त्याच्याच बरोबर मेंदूच्या मोठ्या 2 भागामध्ये जे पोकळीसारखे निर्माण झालेले जे ब्रह्मरंध्र आहे त्या टाळूच्या अस्थिच्या खाली हे ह्या ठिकाणी त्यांचं स्थान जे आहे ते अंगठ्याच्या मापा एवढं त्याने म्हटलेलं आहे. तेव्हा त्याही ठिकाणाचा इथे विचार केला आहे. परमात्मा जो आहे तो सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजस्वी असतो. तर इथे जेव्हा जीव भाव संपला तेव्हा आत्मस्थितीमध्ये सुद्धा हा सूर्याच्या प्रकाशासारखाच हा अतिशय तेजस्वी असा आहे. त्या ठिकाणी अंधकाराचा स्पर्श होत नाही. जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत अंधकार आहे. जीव भाव संपला की अंधकार नष्ट होतो आणि केवळ ज्ञानाचाच प्रकाश हा शब्द हा ज्ञान ह्या शब्दाला अनुसरून असल्यामुळे तो प्रकाश हे आत्मतत्वाचाच प्रकाश आहे. आणि हे आत्मतत्व हे परमात्म तत्वापेक्षा हे जीव भाव स्पर्शित झाल्यामुळे कमी सूक्ष्म आहे. म्हणजे परमात्म तत्व हे अंतिम सूक्ष्मतम आहे आणि आत्मतत्व जे आहे ते
जे आहे ते म्हणजे एखाद्या ठिकाणी सूज आलेली असते तेव्हा छोटंसं छिद्र पडतं, त्यावेळेस त्या छिद्राचं समान त्या आत्मतत्व जो आहे ते देहाश्रित राहतं आणि त्या देहाचा आश्रय घेतल्यामुळे ते परमात्म्यापेक्षा सूक्ष्म आहे. देहाच्या जडपणाची बाधा त्या आत्मतत्वाला जीवात्म्याच्या रूपात होत असते. शरीराला झालेली एखादी जखम असेल, एखादा आघात असेल, त्यावेळेस आत्मा ओ असा शब्दाने तो प्रकट करतो, म्हणजे त्याला तशी ती संवेदना होते. वास्तविक आत्म्याला आकार तो कुठला आहे? तो ते तर सूक्ष्म तत्व आहे, त्याला पोकळीचा आकार त्याला मानला गेलेला आहे. तेव्हा देहाच्या आश्रयाचा हा परिणाम आहे. भगवद्गीतेमध्ये 15 अध्यायातल्या 10व्या श्लोकात असं म्हटलं आहे की एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणारा, शरीरात राहणारा आणि विषयाचा भोग घेणारा असा हा जीवात्मा, हे ज्ञानी लोक त्याला डोळ्याने पाहतात. आणि त्याचं वर्णन भगवद्गीतेत सुद्धा ममै वंशो जीवलोके, म्हणजे त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की जीव हा जो आहे हा माझाच अंश आहे. अंश शब्द का वापरला? कारण अंशात्मक प्रकृतीला धारण केल्यामुळे तो अंश आहे, पण वस्तुतः तत्वतः तो परमात्म स्वरूपच आहे, असं आपल्याला इथे त्याचं नेमकं स्वरूप हे समजणं आवश्यक. त्यानंतर आता 9वा मंत्र आपण बघूया. पूर्व मंत्रामध्ये आपण आता जीवात्म्याचं स्वरूप हे सुरीच्या टोकाप्रमाणे सूक्ष्म दाखवलेलं आहे. त्याचाच आता पुनश्च म्हणजे त्याचं स्पष्टीकरण देणारा असा हा श्लोक आहे, असा 9वा मंत्र आहे. तेव्हा ह्या आता 9व्या मंत्रामध्ये त्याचं मोजमाप आणखीन सूक्ष्म केलेलं आहे. ते सुरीचं टोक किंवा अंगुष्ठ मात्र हे 2 शब्द आले ना, आता त्याच्याही पलीकडे अतिसूक्ष्म अशा प्रकारचं स्वरूप कसं आहे हे ह्या 9व्या मंत्रात इथे सांगितलं आहे. तेव्हा मंत्र असा आहे की बालाग्र शतभागस्य शतधा कल्पितस्य च भागो जीवः स विज्ञेयः स चानंत्याय कल्पते. कल्पना काय केली ते ऐका. म्हणजे अन्वय असा आहे की बालाग्र शतभागस्य च शतधा कल्पितस्य भागः सह जीवः विज्ञेयः च सह अनंताय कल्पते. केसाच्या टोकाच्या आकाराचे शतांश भाग आणि पुन्हा त्या प्रत्येक शतांशाच्या भागाचे आणखीन शतांश भाग अशी कल्पना केली गेली तर तो जो भाग प्राप्त होतो त्याच्या समान त्या जीवाचं डायमेन्शन दिलेलं आहे, त्याचं स्वरूप दिलेलं आहे. आणि असा तो असीम भावसंवेदना सिद्ध करणारा असा तो त्याचा आकृती ही ह्या ठिकाणी सिद्ध होते. म्हणजे आता आपण पाहिजे, आपण जर केस पाहिला तर त्याचा टोकाचा आपण मोजमाप करू शकत नाही. आता त्या टोकाचं जर आपण 100 भाग केले तर ते किती सूक्ष्म असतील, आणि पुन्हा त्या प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर ते डोळ्याला दिसणारच नाहीत, इतके सूक्ष्म असतील. म्हणजे 100 गुणिले 100 म्हणजे 10,000, म्हणजे एका केसाच्या टोकाचा 10,000वा भाग इतका या ठिकाणी आपल्याला त्याचं डायमेन्शन आहे. म्हणजे एक्स जर डायमेन्शन असेल एक्स गुणिले 10⁻⁻⁴ असं इतकं त्याचं ते डायमेन्शन असेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अतिसूक्ष्म आहे, जे आपल्या आकलनात येणार नाही इथपर्यंत आपण त्याला म्हणता येईल. तेव्हा याचा आशय असा आहे की पूर्वीच्या मंत्रामध्ये जीवात्म्याचे जे स्वरूप आहे ते सुरीच्या टोकाप्रमाणे सूक्ष्म दाखवले आहे. त्याला समजून घेण्यामध्ये भ्रम होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा यथायोग्यपणे समजण्याकरता पुनश्च त्याचं वर्णन करतात की असं गृहीत धरा की एका केसाच्या टोकाचे जर आम्ही 100 विभाग केले व त्यानंतर त्या विभागाचे पुनश्च 100 भाग केले तर त्यानंतर प्रत्येक भाग जितका सूक्ष्म असेल त्याच्या समान जीवात्मा सूक्ष्म आहे असं समजावं, असं या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा असं हे जे विवेचन देखील हे अतिशय सूक्ष्म तत्वास आपल्या कल्पनेमध्ये प्रस्थापित करण्याचा असा हा एक प्रयत्न आहे. वास्तविकतेने पाहिल्यास चेतन आणि सूक्ष्म वस्तूचे स्वरूप हे जड आणि स्थूल वस्तूच्या तुलनेत समजूनच घेता येणार नाही. कारण की केसांच्या टोकाच्या 10,000व्या भागापैकी एक भाग देखील आकाश तत्वाने व्याप्त केलेला असतोच, पण असे आकाश तत्वाने जीवात्माचा कोणताही भाग व्याप्त होऊ शकत नाही. चेतन आणि सूक्ष्म तत्वाचे जड आणि स्थूल तत्वाचा काहीही संबंध असू शकत नाही.
चेतन तत्व सूक्ष्म असूनही ते सर्वत्र सर्वव्याप्त असते, कारण ते तत्व अनंत भावाने युक्त होण्यामध्ये म्हणजेच असीम अमर्यादित होण्यामध्ये समर्थ असते. म्हणजे या ठिकाणी भाव असा आहे की चेतन तत्व जे आहे ते जगात संपूर्णपणे व्याप्त असतं, केवळ बुद्धीच्या गुणांनी आणि आपल्या अहममत्वाच्या लक्षणाने जडतत्व युक्त होत असतं. त्यामुळे जडतत्व तर एकदेशीयच बनून जातं, परंतु जीवात्मा हा जीव भाव संपला त्याचा की तत्वस्वरूपामध्ये तो सर्वदेशीय असा आहे. तेव्हा केसाच्या टोकाचे 100 भाग आपण पाहिले, त्याचे पुढे 100 भाग पाहिले आणि ती अतिसूक्ष्म अशी ते जीवात्म्याला संकल्पना मांडली. पण ही मान्यकर्ता आहे, वस्तुतः तो केसांनी सुद्धा मोजण्यासारखा नाही आहे. कोणत्याही ह्या पंचमहाभूतात्मक कोणत्याही वस्तूने तो मोजण्यासारखा नाही, कारण तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. म्हणून त्याला पराप्रकृती असं म्हटलेलं आहे. पराप्रकृती म्हणजे अपरा आणि परा असे दोन भाग जे सांगितले. अपरा म्हणजे अलीकडची, म्हणजे डोळ्याला दिसणारी दृश्यमान. अपरा म्हणजे अदृश्य अव्यक्त, अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. तेव्हा या अव्यक्त स्वरूपाला आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मोजमापाने सांगणं अशक्य आहे. पण इथे आपण सुईचा अग्र म्हणू किंवा बालाग्र म्हणू आणि त्याचा सूक्ष्मात अतिसूक्ष्म भाग म्हणू आणि मग त्या सूक्ष्म भागाची आपण कल्पना करायची. म्हणजे इथे सर्व काही जे आहे हे आपल्या कल्पनेच्या माध्यमातून आपण अत्यंत सूक्ष्मात अतिसूक्ष्म ते आहे असं या ठिकाणी मांडलेलं आहे. वस्तुतः ते कोणत्याही मोजमापात नाही, हे त्याची वास्तविक स्थिती आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजणं महत्वाचं आहे. तेव्हा असा तो 9व्या मंत्राचा आपण आशय पाहिला. आता 10वा मंत्र पाहूया. 10वा मंत्र असा आहे की नैव स्त्री न पुमानेश न चैवायम न नपुसकः यद्यच्छी शरीरम आद्यते तेन तेन स युज्यते. अन्वय असं की एव न एव स्त्री न पुमान च न अयम नपुसकः एव सह यत यत शरीरम आदत्ते तेन तेन युज्यते. आता त्याचं वर्णन पुढे केलेलं आहे की हा जीवात्मा कसा आहे. अन्वयार्थ असा आहे याचा की हा जीवात्मा न स्त्री आहे, न पुरुष आहे, न नपुसक आहे. तर तो ज्या शरीरास धारण करत असतो त्या त्या शरीराशी त्याचा संबंध प्रस्थापित होतो आणि मग आपण त्या शरीराला आपण स्त्री म्हणतो, आपण शरीराला पुरुष म्हणतो. म्हणून पुरुष आणि स्त्री हा जो भेद आहे हा शरीरामध्ये आहे. जीवात्म्यामध्ये आत्मा आणि आत्मी असे दोन कधीच नसतात. म्हणजे ते आत्मा हा एकच तत्व आहे आणि त्यामुळे ते पुल्लिंगही नाही, स्त्रीलिंगही नाही आणि नपुसंगही नाही आहे. तर त्यामुळे त्या तिन्ही जेंडरमध्ये ते येत नाही. तर ते कसे आहे तर ह्याच्या पलीकडे आहे आणि ते चैतन्यमय आहे. म्हणून तो ज्या शरीराला ग्रहण करतो त्या शरीराशी त्याचा संबंध हा प्रस्थापित होत असतो. म्हणून या ठिकाणी आशय असा आहे की जीवात्मा वस्तुतः न स्त्री असतो, न पुरुष असतो, न नपुसक देखील असतो. हा जीवात्मा जेव्हा ज्या शरीरास ग्रहण करतो त्यावेळेस त्या शरीरात संयुक्त होऊन त्या शरीराप्रमाणेच स्त्री किंवा पुरुष होऊन जात असतो. तेव्हा जो जीवात्मा आज स्त्री असेल तर तोच जीवात्मा दुसऱ्या जन्मात पुरुषही होऊ शकतो. कारण स्वतः जीवात्मा स्त्रीही नाही पुरुष नाही, तर ते देह प्राप्त करतो तर ते त्या देहाचं नाव स्त्री आणि पुरुष आहे. तेव्हा जो जीवात्मा पुरुष असेल तर तो दुसऱ्या जन्मात स्त्री होऊ शकतो. हे सांगण्याचं कारण असं की या ठिकाणी देहामध्ये परिवर्तन आहे, जीवात्म्यामध्ये परिवर्तन नाही आहे. म्हणून भाव असा आहे की स्त्री पुरुष आणि नपुसक इत्यादी भेद केवळ शरीराच्या संबंधाने असतात. कारण जीवात्मा स्वतः भेदशून्य आहे आणि तो सर्वच उपाधीपासून मुक्त आहे असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा या जीवात्म्याला आपण स्त्री जीवात्मा पुरुष जीवात्मा असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण स्वतः जीवात्मा आत्मस्वरूपामध्ये कुठल्याही लिंगभेदाने युक्त नाही, तर कुठल्याही लिंगभेदाचा त्यांनी आश्रय घेतलेला नाही. तेव्हा त्या देहाचा जसा जसा त्याला देह प्राप्त होतो आणि मग त्या देहभावातून तो स्त्री आहे, देहभावातून तो पुरुष आहे असं या ठिकाणी आपण पाहतो. पण जेव्हा तो आत्मस्थितीमध्ये जातो तेव्हा त्याला अशा प्रकारचा जो भेद असतो, ज्या भेदाने तो ओळखला जातो
तर त्या भेदाच्या माध्यमातून तुम्हाला जीवात्म्याकडे पाहता येणार नाही, कारण तिथे लिंगभेद नाही आहे. लिंगभेदाचा परिणाम प्रत्यक्ष आत्मतत्वावर होऊ शकत नाही. जो पूर्ण पुरुष आणि स्त्री ही केवळ प्रकृती आहे, आत्मतत्व नाही. म्हणून पुरुष देह असेल किंवा स्त्री देह असेल तर विविध प्रकारचे भाव तिथे व्यक्त होतात आणि ते भाव हे प्रकृतीमधून असतात. बुद्धी, मन याची सुद्धा धाटण जी आहे किंवा त्यांच्या मुखातून निघणारे जे उद्गार आहेत ते सर्व उद्गार ह्या प्रकृतीच्या संबंधात आहेत, आत्म्याच्या स्वरूपात नाही. म्हणून आपण जेव्हा व्यवहारात जाताना सुद्धा स्त्री आणि पुरुष असा जो भेद आपण करत असतो तर तो भेद आपल्याला केवळ प्रकृती पाहिल्यामुळे होतो. पण ज्यावेळेस तुमची आत्मस्थिती होईल आणि आत्मस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही संबंध ब्रह्मांडाला पाहाल त्यावेळेस तुमचा भेद नष्ट होईल. त्या ठिकाणी तुम्हाला या प्राकृतिक भेदाचं दर्शन होणार नाही, तर ते अखंड अभेद्य असं दर्शन होईल. म्हणून आत्म्याचा लिंगाशी संबंध नसतो, लिंगाचा संबंध प्रकृतीशी असतो असं या ठिकाणी सांगितलं आहे. आणि ह्या सांगताना या जीवात्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते सांगितलं आहे. त्यामुळे हे समजणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. इथे आपले 10 मंत्र संपलेले आहेत. त्याचे पुढचे जे मंत्र आहेत ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.